नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. गेल्या 8-10 दिवसांपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु विधिमंडळातली कालची एक बैठक अख्खं वातावरण फिरवून गेली. शिंदेच्या रंगमंचावर शरद पवारांनी काल जो आपला राजकीय प्रयोग सादर केलाय त्यातून अनेक अर्थ निघू लागले. एकनाथ शिंदेच्या दालनात शरद पवारांनी आपल्या आमदारांची घेतलेली बैठक हा निव्वळ तब्येतीमुळे सुईचा भाग नसून त्यामागं शरद पवारांचं भलतं डोकं असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. 2014ला शरद पवारांनी भाजपला न मागता दिलेला पाठिंब्याचा खेळ आपण सर्वांनी याआधी पाहिलाच. आता पुन्हा शरद पवारांचं राजकीय पाऊल सत्तेच्या दिशेने पडताना दिसतंय. गेल्या 2 दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंशी जयंत पाटलांची झालेली भेट ताजी असतानाच शरद पवारांचा कालचा बैठकीचा अंक नेमकं कशाचे संकेत याचा अंदाज आता लावला जातोय. केवळ तब्येतीचं कारण म्हणून जवळचं दालन असल्यानं शिंदेच्या कार्यालयात शरद पवारांनी आपल्या आमदारांची घेतलेली ही भेट होती. याला राजकीय अँगल देऊ नका असं जयंत पाटील म्हणतात. संजय राऊतांनी शरद पवारांच्या थेट विश्वासार्हतेवरतीच प्रश्न निर्माण करून स्वतःचं अवलक्षण करून घेतलंय. कारण संजय राऊतांना दिल्लीतल्या आणि राज्यातल्या अशा दोन्ही राजकारणाचा प्रदीर्घ अभ्यास आहे. ज्या शरद पवारांनी स्थिर सरकारच्या नावाखाली 2014 साली भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा देण्याची भाषा करून त्यावेळी शिवसेनेची बार्गेनिंगची हवाच काढून घेतली होती, त्या शरद पवारांच्या साथीनं 2019ला महाविकास आघाडीला आकार देताना संजय राऊतांना पवारांच्या विश्वासार्हतेवरती शंका का वाटली नसावी असाही प्रश्न विचारला जातोय. राजकारणात शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही हा नियम माहिती असतानाही मग राऊतांनी उद्धव ठाकरेंना राजकीय आत्महत्या करण्यास का भाग पाडलं असाही प्रश्न. शरद पवारांनी आता हवेची दिशा ओळखली आहे. आपल्या 8 खासदार वाचवण्यासाठी शरद पवारांनी ही खेळलेली तिरकी चाल तर नाही ना? जे शिंदे ठाकरेंच्या खासदारांनंतर पवारांचे खासदार आपल्या गळाला लावणार अशी चर्चा होती, असं असताना पवारांनी त्यांच्याच दालनात आपल्या नेत्यांची घेतलेली बैठक हा निव्वळ सुईचा भाग आहे की मग यातून भाजपसह अजित पवार गट आणि आघाडीतील घटक पक्षांना काही संकेत देऊ पाहतायत याचाच आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. इलाका तेरा धमाका मेरा या पद्धतीने कालची पवारांची एकनाथ शिंदेच्या दालनातील बैठक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. हा निव्वळ योगायोग आहे असं म्हणणं म्हणजे स्वतःच्याच डोळ्यावर कातडं ओढण्यासारखं ठरेल. तिकडे पंचतारांकित हॉटेलात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जयंत पाटलांसोबत बैठकांचे फड रंगवत असताना अवघ्या 2 दिवसातच इकडे शरद पवार बऱ्याच वर्षांनंतर सीमावर्ती भागाच्या मुद्द्यावरून विधिमंडळातील बैठकीला येतात. ती बैठक आटोपल्यानंतर ते थेट आपल्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेच्या दालनात ठाण मांडतात. राजकारणातला हा टायमिंगच सांगतोय की पडद्यामागे काहीतरी भलतंच आणि खूप मोठं शिस्त आहे. बैठकीची जोरदार चर्चा होता. जयंत पाटलांनी सारवासारव करत माध्यमांसमोर सांगितलं की पवार साहेबांच्या तब्येतीचा विचार करता जवळच दालन असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आलं. परंतु विधिमंडळ म्हणजे काय गावाकडची चावडी नाही की थकलो म्हणून कुणाच्याही ओट्यावर जाऊन विसावा घेतला. शरद पवारांसारखा 50 वर्ष राजकारण घुळून प्यायलेला व्यक्ती जेव्हा आपल्या मित्र पक्षाचा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षाच्या नेत्याचं दालन अशा क्षुल्लक बैठकांसाठी वापरतो तेव्हा राजकारणात याचे वेगळे अर्थ निघतात. एक प्रकारे पवारांनी ठाकरेंच्या जखमेवर चोळलेलं हे मीठ असल्याचंही आता बोललं जातंय. ठाकरे आणि शिंदेमध्ये असलेला हार्डवेअर माहिती असूनही पवारांनी आपल्या बैठकीला शिंदेचं दालन वापरणं म्हणजे ठाकरेंच्या जखमेवरची खपली काढून त्यांची जखम अजून ताजी करण्यासारखं. त्यामुळे हा निव्वळ योगायोग होता यावर दूधखुळी पोरही विश्वास ठेवणार नाही. 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे मुंबईत येऊन गेलेत. त्यांनी जयंत पाटलांशी घेतलेली गुप्त भेटीची चर्चा थांबत नाही. तोच पवारांनी शिंदेच्या दालनात घेतलेली ही बैठक म्हणजे महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही एकाच वेळी दिलेला सूचक इशारा.
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार पवारांना हे दाखवून द्यायचं आहे की राजकारणात आम्हाला कुणीही अस्पृश्य नाही. आमचे संबंध सगळ्यांशी सलोख्याचे आहेत. आघाडीत असलो तरी आम्ही कुणाच्याही दावणीला कायमचे बांधलो गेलेलो नाहीत आणि कुणाचेच कायमचे शत्रूही झालेलो नाहीत. राजकारणात गरज आणि काळानुसार सोंग बदलावी लागतात हेच शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. पवारांच्या या अजब खेळीमुळे खासदार संजय राऊत मात्र कमालीचे संतापलेत. पवारांनी गद्दारांच्या दालनात घेतलेली बैठक शिवसेनेला अस्वस्थ करणारी आहे. मोठ्या नेत्यांच्या अशा वागण्यानं त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं राऊतांनी म्हटलंय. दुसरीकडे विषय केवळ संजय राऊत किंवा त्यांच्या पवारांवरील टीकेचा नाहीच आहे. राजकीय वर्तुळामध्ये यावर तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की पवारांच्या अशा धरसोड वृत्तीमुळेच त्यांची विश्वासार्हता आता पुरती रसातळाला चालली आहे. शरद पवारांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्या राजकीय भूमिका या सतत सत्तेच्या जवळ जाण्याच्या राहिल्यात. पूर्वी असं म्हटलं जायचं की राष्ट्रवादी पक्ष सत्तेशिवाय राहूच शकत नाही. ते शरद पवार पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या वाटेवर आहेत. जुने जाणते सांगतात पवार साहेब ज्याच्या खांद्यावर हात ठेवतात त्याचा राजकीय गेम गॅरंटीने होणार असतो. ते महायुतीत जाणार की महाविकास आघाडीला ब्लॅकमेल करणार हे शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही कळणार नाही. सध्या देशात केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे सुरू झालेत. एकनाथ शिंदेंनी आधीच ठाकरेंचे 6 खासदार आपल्याकडे घेऊन केंद्रात आपला दबदबा वाढवला. त्यांना केंद्रात एक मंत्रिपद आहेच, आता अजून एखादं दुसरं मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील जोरात आहे. एकंदरीत जर विचार करायचा जर ठरलाच तर शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांनंतर पवारांच्या खासदारांकडे आपला मोर्चा वळवल्याची चर्चा होती. ही चर्चा शरद पवारांच्याही कानावर आली असणार. सध्या शरद पवारांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचे लोकसभेतील 8 खासदार आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारला अधिक बळकट करायचं म्हटल्यास शरद पवारांची साथ एनडीएला महत्वाची आहे. अशात पवारांनी शिंदेंची भेट घेऊन भाजपवरच गुगली टाकली आहे. भाजपने शरद पवारांना एनडीएत घेण्यास आढेवेढे घेतलेच तर पवारांकडे शिंदेंचा पर्याय मोकळाच आहे. पवारांनाही आता महाविकास आघाडीमध्ये राहण्यात रस नाही असं त्यांच्या जवळचे व्यक्ती सांगतात. काहींच्या म्हणण्यानुसार शरद पवारांवर आपल्या खासदारांचं मोठं प्रेशर आहे. 8 पैकी 6 खासदार हे महायुतीत जाण्यासाठी अनुकूल आहेत. ते कधीही बंड करून आपला वेगळा गट स्थापन करून एनडीएला पाठिंबा देऊ शकतात. अशा स्थितीत अजून किती काळ सत्तेच्या बाहेर राहणार असा प्रश्न शरद पवारांसमोर आहे. पवारांच्या या सर्व खेळीत उद्धव ठाकरेंचं पुरतं खोबरं झालंय. पक्ष गेला, आमदार गेले, 2024च्या निवडणुकीत आलेले 6 खासदारही गेले. पवारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंनी राजकीय आत्महत्या केल्याचं राजकारणामध्ये बोललं जातंय. सत्ता जाता शरद पवारांनी आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरेंवर केलेली टीका ही चर्चेचा विषय ठरली होती हेही नक्कीच आठवा. उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते, अशा वेळी विकास कामं घेऊन गेलेल्या आमच्या नेत्यांसमोर प्रश्न पडायचा अशी अप्रत्यक्ष टीका शरद पवारांनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंवर केलीच आहे. महाविकास आघाडी केवळ नावाला शिल्लक आहे. विचार करा, अजित पवारांनी पक्षात बंड करून तो ताब्यात घेतला तरी शरद पवारांनी थेट अशी कुणावर टीका केली नाही. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी थेट भाजप आणि शिंदेंना शिंगावर घेत पक्ष चोरल्याची टीका केली तेवढी तीव्रता पवारांमध्ये कधीही दिसून आली नाही. कारण पवारांना माहिती होतं आपल्या भाजप सोबत चर्चेची दारं खुली ठेवायची आहे. एकाच वेळी पवारांचं दोन्हीकडे बोलणं सुरू होतं. पवार भाजपलाही दुखवत नव्हते आणि काँग्रेसपासूनही पूर्ण वेगळे होत नव्हते. परंतु आता शरद पवार दोघांपैकी एकाला निवडण्याच्या तयारीत आहे आणि तो एक भाजप असू शकतो. महाविकास आघाडीतून ते बाहेर पडण्याची केवळ संधी शोधत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये घडताना दिसते. शरद पवारांना ही संधी कधी गवसणार हा प्रश्न असला तरी त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राजकारणात आदरणीय चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पवारांच्या या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शरद पवारांनी ही भेट टाळायला हवी होती असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या याबाबतच्या नाराजीचं एक प्रकारे समर्थन केलंय. शरद पवार गटामध्ये 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदरीत पवारांच्या सध्याच्या या भूमिकेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अविश्वासार्हता आणि शंकेचं वातावरण पवारांनी निर्माण करून दिलंय. यात उद्धव ठाकरे मात्र एकाकी पडलेले दिसतायत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी राजकारणात बरीच उलथापालथ होणार हे मात्र नक्की आहे. या